आणि आता बातमी आहे हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडणार आहे। त्या पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा त्यामुळे इशारा देण्यात आलेला आहे। हिंगोलीच्या औंढा तालुक्यात असलेले सिद्धेश्वर धरणातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे पत्र पूर्णा पाटबंधारे विभागाला देण्यात आले। त्यानुसार पाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर धरणातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे नियोजन केले असून पुढील 2 दिवसात पूर्णा नदीच्या पात्राद्वारे पाणी सोडले जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं, तसेच पशुपालकांनी नदीपात्रात जनावरं पाणी पिण्यासाठी नेऊ नयेत, तसेच नदीपात्रात पाणी वाढल्यास त्यातून नदीपात्र पार करू नये असे आवाहन पूर्णा पाटबंधारे विभागाने केलेलं आहे। तर हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडणार असून पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हिंगोलीच्या औंढा तालुक्यात असलेले सिद्धेश्वर धरणातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचं पत्र पूर्णा पाटबंधारे विभागाला देण्यात आलंय। त्यानुसार पाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर धरणातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचं नियोजन केलं असून पुढील 2 दिवसात पूर्णा नदीच्या पात्राद्वारे पाणी सोडलं जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तसेच पशुपालकांनी नदीपात्रात जनावरं पाणी पिण्यासाठी नेऊ नये, तसेच नदीपात्रात पाणी वाढल्यास त्यातून नदीपात्र पार करू नये असं आवाहन पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आलंय। आपण पाहतोय हिंगोलीतली बातमी। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडणार असून पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। हिंगोलीच्या औंढा तालुक्यात असलेलं सिद्धेश्वर धरण आहे, ज्यातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचं पत्र पूर्णा पाटबंधारे विभागाला देण्यात आलंय। त्यानुसार पाटबंधारे विभागाने सिद्धेश्वर धरणातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचं नियोजन सुद्धा केलेलं आहे। आता याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय।